वेलकम टू माय चॅनल मेकॅनिकल गुरुजी। आज आपण टाटा एस गाडीचं स्टेअरिंग बॉक्स फिटिंग करणार आहे। ते बघा कसं, हे बघू शकता स्टेअरिंग बॉक्स आपण नवीन आणला आहे। आता हा स्टेअरिंग बॉक्स इथं आपल्याला फिटिंग करायचं आहे। हे बघू शकता असं फिटिंग करून घ्यायचं आहे तुम्हाला, बरोबर बोल्ट मॅच करून। खालचे बोल्ट तुम्हाला मॅच करायचे आहेत बरोबर लेवलला। हे बघू शकता हे पण होल आपल्याला मॅच करायचे आहेत। हे दोन्ही हे जे दिसते हे दोन्ही होल तुम्हाला मॅच करून बरोबर, हे आपण जे पहिला बोल्ट टाकला आहे, हे पहिला बोल्ट जो टाकला आपण सेम टू सेम तुम्हाला दुसरा पण बोल्ट टाकून घ्यायचा इकडचा। हा जो बोल्ट दिसतो तुम्हाला 12चा, हे आपण काढलेलं हे तुम्हाला फुल टाईट करून घ्यायचं पहिले। आपल्याला 12चा बोल्ट टाईट करून घ्यायचा आहे। हे 14चे चाके तुम्हाला टाईट करून घ्यायचे ते दोन्ही। हे जे दिसतंय हे वाली एक चाके या साईडला लावायचे आपल्याला। हे दोन्ही चाके तुम्हाला टाईट करून घ्यायचे आहेत, फुल टाईट करून घ्यायचे आहेत। मग हे जे दिसते तुम्हाला असं बोल्ट टाईट करायचं, खालचे दोन्ही बोल्ट 14चे फुल टाईट करून घ्यायचे तुम्हाला, बोल्ट 14चे। मग तुम्हाला 16चा बोल्ट फुल टाईट करून घ्यायचा आहे। मागं तुम्हाला रिंग पाना लावायचा 14चा, इथे 16च्या बॉक्सने तुम्हाला फुल टाईट करून घ्यायचे आहेत। हे दोन्ही बोल्ट ह्या साईडचे आणि ह्या साईडचे दोन्ही बोल्ट तुम्हाला फुल टाईट करून घ्यायचे आहेत। सगळे बोल्ट फुल टाईट झालेत आपले। मागं 14ची चाकी आहे, या साईडला 16चे बोल्ट आहेत। हे खालचे बोल्ट बघू शकता, हे पण आपलं फुल टाईट करून झालं आहे। आता आपण स्टेअरिंग रॉड लावणार आहे। स्टेअरिंग रॉड लावून झाल्यानंतर आपण याचं बंपर हे फिटिंग करणार आहे। याचं बंपर लावायचं आहे, शो लावायचं। मग आपल्याला त्याच आपल्याला स्टेअरिंग रॉड लावून घ्यायचं आहे। 17ची चाकी फुल टाईट करायची, मग याला क्वार्टर पिन लावून घ्यायचं आहे। फिटिंग केलं आहे आपण आता शो। हे जे दिसतंय वरती एक बोल्ट आणि खाली एक चाकी, हे दोन्ही तुम्हाला फुल टाईट करायचे आहेत। हे बघू शकता राईट साईडचं पण तुम्हाला दोन्ही सेम आहे। 10चे चाके आहेत, हे तुम्हाला टाईट करायचे आहेत फुल। टाटाचं स्टेअरिंग बॉक्स टाकून झालं आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा।